आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये तब्येतीसाठी उत्तम ठरणाऱ्या पेयांमध्ये ताक हे सर्वोत्कृष्ट आहे. ताकाची तुलना आयुर्वेदामध्ये अमृताशी केलेली आहे. पण काय होतं, आपण जे नेहमीचं ताक करतो ते जर साईच्या दह्याचं असेल तर मात्र त्यामध्ये बरेचसे फॅट असतात. पण ज्यांना उन्हाळ्यामध्ये बॉडी तर हायड्रेट ठेवायची आहे, कॅल्शियम प्रोटीन हे तर हवं आहे पण फॅट नको आहेत, अशांसाठी फॅट विरहित दह्यापासून आज आपण विविध फ्लेवरचे ताकाचे पौष्टिक प्रकार पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात पहिला प्रकार करण्यासाठी इथे मी एक आवळा घेतलेला आहे, त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्याचबरोबर कढीपत्ता आणि आवळ्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य सुधारतं आणि चवही खूप छान येते. त्यामुळे इथे आपण अगदी हे जे काळं मीठ आहे ते पचनासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे काळं मीठ आणि जिरं हे सुद्धा आपल्या बॉडीला थंडावा देतं, म्हणून यामध्ये जिरे सुद्धा वापरणार आहे. तसेच जिऱ्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो. आता हे ताक बनवण्यासाठी इथे मी जे दही वापरणार आहे हे नो फॅट दही आहे. हे दही मी कालच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलं होतं कसं लावायचं ते. त्याच्या रेसिपीचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच, ते एकदा नक्की जाऊन पहा. आता हे भांड मी बघा पालथं करत आहे, तरी सुद्धा यामधून पाणी गळत नाहीये किंवा दही सुद्धा पडत नाहीये. तर हे असं अजिबात फॅट नसलेलं फॅट विरहित दही तुमच्या बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम तर आहे पण फॅट अजिबात नाहीये. त्यामुळे या पद्धतीचं दही लावून मगच तुम्ही त्यापासून ताक तयार करा. आता यामध्ये थोडंसं मी दही घालून घेतलं, थोडं पाणी घालायचं आहे आणि मग आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त असं आवळा फ्लेवरचं आपलं हे ताक तयार होईल. यामध्ये भरपूर आपण कढीपत्त्याचा वापर केला आहे. कढीपत्ता कच्चा खाणं हे खूप आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. असं हे आयुर्वेदिक दृष्ट्या उत्तम असणारं हे आपलं फॅट विरहित त्याचबरोबर आवळा फ्लेवरचं ताक बनवून तयार झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या फ्लेवरचं ताक करतोय ते म्हणजे कैरीचं. इथे मी तोतापुरी कैरीचे काही तुकडे घेतलेले, काळा मिरी, थोडंसं काळं मीठ, पुदिन्याची पानं ही शरीराला थंडावा देतात, त्याचबरोबर मस्त असा फ्लेवर येतो म्हणून थोडंसं पुदिना सुद्धा घातलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची. आता हे सगळे जिन्नस आपण या दह्याबरोबर थोडेसे फिरून घेणार आहोत. थोडंसं दही घातलं आणि थोडं पाणी मी आत्ता घालणार आहे कारण कैरीचे तुकडे ना लगेच वाटले जाणार नाही खूप पाणी घातलं तर. मग नंतर पाणी थोडंसं घातलं आणि मग हे ताक तयार केलेलं आहे. आपलं हे कैरी फ्लेवरचं दुसरं ताक बनवून तयार झालेलं आहे. बघा रंग फार सुरेख आलेला आहे, बघूनच प्यावंसं वाटतंय. आता तिसऱ्या फ्लेवरचं म्हणजे गाजराचं आपण ताक तयार करतोय. ही सध्या ना आपली नेहमीची थंडीत येतात ती गाजरं नाहीयेत, त्यामुळे ऑरेंज कलरचं गाजर असतं ते घेतलंय. चाट मसाला घेतलाय, एक मिरची घेतलेली आहे, काळं मीठ आणि 2 ते 3 काळा मिरी घेतलेली आहेत. चाट मसाला आणि अगदी कमी तिखटाची मिरची याच्याने मस्त असं चटपटीत फ्लेवर आपल्या या ताकाला येतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं कमी पाणी घातलं आणि त्यानंतर बाकीचं पाणी घालून मी हे ताक बनवून तयार केलेलं आहे. बघा रंग फार सुरेख आलेला आहे. असं छान वेगळ्या चवीचं ताक प्यायला सगळ्यांनाच आवडेल. गार्निशिंग म्हणून थोडंसं गाजर आणि कोथिंबीर इथे मी घातलेली आहे. आता चौथ्या पद्धतीचं ताक बनवण्यासाठी इथे मी भरपूर कढीपत्त्याची पानं, एक छोटीशी मिरची, काळं मीठ, जिरे आणि बीटचा एक तुकडा घेतलेला आहे. साधारण पाव बीटाचा भाग घेतलेला आहे. यामध्ये आपण भरपूर कढीपत्त्याचा वापर केलेला आहे, जो आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण कच्चा कढीपत्ता खाणं यामुळे केस गळती, केसामध्ये कोंडा होणे, केस तुटणे यावर फार रामबाण उपाय आहे. तसं आपण बीट सुद्धा रोज असं काही कच्चं खाणं होत नाही. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा हे बीटाचं ताक तयार करून पहा. आता यामध्ये थोडंसं दही घातलेलं आहे, थोडं पाणी घातलेलं आहे आणि एकदा मिक्सरला फिरवलं की मग बाकीचं पाणी घालून हे आपण ताक तयार केलेलं आहे. आपलं हे मस्त गुलाबी रंगाचं बीटाचं ताक बनवून तयार झालेलं आहे. मुळात म्हणजे यामध्ये भरपूर बीटाचा वापर आहे, भरपूर कच्च्या कढीपत्त्याचा वापर आहे, जो आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे आणि कढीपत्त्याचा फ्लेवर सुद्धा या ताकामध्ये खूप छान येतो. आता आपलं सगळ्यात शेवटचं आणि 5वं ताक बनवतोय, त्यासाठी इथे मी ही कोकमं घेतलेली आहेत. कोकमाऐवजी कोकमाचं आगळ घेतलं तरीही चालेल. अगदी थोडीशी कोथिंबीर, एखादा मिरचीचा तुकडा, काळं मीठ, लसणाची एखादी पाकळी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. इथे मी हे बीटाचं ताक केलं होतं तेच भांड पुन्हा घेतलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे. आपण नेहमी सोलकढी बनवतो की नाही, अगदी त्याच फ्लेवरचं, पण आपण ते नारळाच्या दुधात करतो, त्याऐवजी आपण इथे दह्याचा वापर करणार आहोत.
आणि हे सोलकढी फ्लेवरचं ताक बनवून तयार करणार आहोत. हे आपलं बघा, माझ्या कोकमांचा रंग तितकासा छान नव्हता म्हणून या ताकाला छान असा गुलाबी रंग आला नाही. पण जर तुम्ही आगळ असेल तर आगळ वापरलं तरी सुद्धा फार सुरेख रंग या ताकाला येईल. आपले 5ही प्रकारचे ताक बनवून तयार झालेले आहेत. यापूर्वी मी काकडीचं ताक कसं बनवायचं, कोथिंबीर पुदिनाचं ताक कसं बनवायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे. त्यांच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. त्याचबरोबर ज्यांना ताक प्यायल्यानंतर ताक बाधतं त्यांच्यासाठी फोडणीचं ताक कसं तयार करायचं, या सुद्धा ताकाचे विविध आणखीन 6 प्रकार आहेत. ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा. तुम्हाला हे आजचे ताकाचे प्रकार कसे वाटले, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर उन्हाळ्यामध्ये यापैकी कुठल्याही ताकाचा प्रकार करून पाहिला तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.